1940 मध्ये ज्यावेळी प्रांतिक सरकारनं पहिला प्रयत्न केलेला होता हिंदी सक्तीचा, त्याच्या विरोधात आंदोलन करताना ज्या दोन लोकांना अटक झालेली होती, तलमुत्तू आणि नटराजन, ज्यांचा नंतर पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला, त्या लोकांना तमिळनाडू कसं आठवतं तर 50 वर्षानंतर जेव्हा करुणानिधींचं सरकार तमिळनाडूमध्ये आलं तेव्हा त्यांनी चेन्नई मधल्या मेट्रोपॉलिटन रिजनल अथॉरिटी जी आहे, म्हणजे आपल्याकडचं जसं MMRD आहे तसं चेन्नई मधली जी संस्था आहे त्या संस्थेच्या इमारतीला या दोन हुतात्म्यांची नावं दिलेली आहेत. आपल्याकडं किती लोकांची म्हणजे यातल्या नावं आपल्याला पण माहिती असतील हा प्रश्न आहे, आणि मुंबईतल्या किती रस्त्यांना यांची नावं दिली गेलेली आहेत हा पण प्रश्न मला या निमित्तानं पडला. आणि खरोखर म्हणजे मी प्रांजळपणे कबूल करतो की आज मी पहिल्यांदा ती नावं इतक्या तपशिलात सविस्तरपणे वाचली आणि त्याच्यातलं जे वैविध्य आहे ते पाहून मला खरोखर अभिमान वाटला की त्या काळामध्ये या आडनावांची सगळी लोक जी आहेत ती महाराष्ट्रासाठी लढत होती, ज्याच्यामध्ये अगदी तुम्हाला काही म्हणजे अमराठी नावं दिसतील, काही मुस्लिम नावं आहेत आणि सर्व जाती धर्मांची नावं जी आहेत ती त्या 107 हुतात्म्यांच्या यादीमध्ये आपल्याला दिसतील. ही खरी महाराष्ट्राची ओळख आहे.